आमच्या बाबूच्या शुभ असते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा खरं. कॅमेरेमन 2 मिनिटं फक्त, थोडा वेळ फक्त. इकडे कॅमेरा 2च मिनिटं. सामना चालू करतोय. दीपक मंडले सर माईकचा ताबा घेतील, मायक्रोफोनचा. भाऊ सिरतर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. मॅन ऑफ द मॅच, अनुभवाचा शिलेदार आणि खरतर गेम चेंजर खेळाडू भाऊ सिरतर. यानंतर दीपक मंडले सर. धन्यवाद लहू साबळे सर, सुंदर समालोचन खरं तर आपण त्यांचं ऐकत आहात. गेल्या 2-3 दिवसामध्ये त्यांच्या समालोचनानं खरंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 1 धाव धावफलकावरती आहे. फार महत्त्वाची मॅच आहे आणि पांडव साम्राज्य संघासाठी हा डू ऑर डाय सामना आहे. इथे जर ते पराभूत झाले तर मग निश्चित या स्पर्धेत त्यांचं आव्हान राहणार नाही. जिंकलेत तर काहीतरी सांगण्यासारखं राहील. हा चेंडू ऑन साइडला खेळला. पूलचा एक सुंदर फटका जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. अक्षय निर्मल सरांचा इशारा 2 धावांचा. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 सोहेलभाई मैदानावर सुरू होते. एका बाजूनं पांडव साम्राज्य, दुसऱ्या बाजूनं पाटील फायटर्स हा संघ मैदानावरती आहे. आज अक्षय तावरे सुपे बारामती परिसरातला खरं तर हा खेळाडू आहे जो मैदानावरती आज आयकॉन म्हणून त्याचा समावेश पाटील फायटर संघामध्ये केला गेलेला आहे. चेंडू सरळ हवेत चढवला. मिस टाइम फटका अशोक कांडेकर चेंडूच्या खाली आणि आयकॉन कुणाल खोंड 2 चेंडू खेळून तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पाटील फायटर संघ जर आपण पाहिला, श्री रावसाहेब तात्या वराळ, श्री भास्कर भाऊ वराळ आणि श्री भास्कर अण्णा उचाळे यांच्या मालकीचा असणारा संघ. दुसऱ्या बाजूने पांडव साम्राज्य फायटर जर आपण पाहिला, आयोजक पैलवान विलास वराळ पाटील यांचे वडील मान्य बाळासाहेब वराळ आणि त्याचबरोबर मुकेंद्र वराळ या मान्यवरांच्या त्या ठिकाणी आगमन होते. विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बोला सर. मला वाटतं काहीतरी चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काहीतरी चर्चा. मला वाटतं मुख्य संयोजक लहू निश्चित मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि नियम आणि अटी खरं तर ते क्लिअर करून घेत आहेत आणि त्या नियम आणि अटींनंतर मैदानाच्या आतमध्ये हा सामना जो सुरू असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल खोंड बाद तर झालाय परंतु तो अजूनही मैदान सोडायला तयार नाही, कारण काहीतरी नियम आणि अटी इथे नक्कीच त्यांनी उपस्थित केलेले आहेत आयोजकांसमोर, पंच कमिटी समोर. ते त्याचं समाधान लहू निश्चित करतील, कारण आयोजनाचा प्रगाढ अनुभव त्यांच्या पाठीचे आहे. थोडा वेळ मी शांत आहे, कारण आतमध्ये त्यांना थोडासा वेळ आपण देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी समोरच्या टीमच्या कॅप्टनचं ते समाधान करतील आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि हेच लहुनीची त्यांनी केले नेहमी निगोज नगरीमध्ये. तुम्ही शंका घेऊन या, क्षणात निरसन, सामन्याला परत सुरुवात. नियोजनाचं दुसरं नाव आमचा लहूदादा निश्चित. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण तो नुसता बोलत नाही, पुराव्यानिशी बोलतो. हे आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर पाहूया. कुणाल खोंड मैदानाच्या मैदानातून बाहेर जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विकी गायकवाड. 3 धावा धावफलकावरती आहेत. पांडव साम्राज्य संघ जर आपण पाहिला तर श्री हर्षद शेठ इधाटे, मान्य ऋषिकेश शेठ वराळ पाटील
आणि त्याचबरोबर मान्य प्रसाद शेठ उर्फ बंटीदादा वराळ यांच्या मालकीचा असणारा संघ. खरं तर संघ मालकांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि रावसाहेब दादा वराळ यांच्या वतीनं या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. क्रिकेटचा अतिशय प्रगाढ अनुभव असणारे व्यक्तिमत्व अक्षय तावरे, जबरदस्त बॉलिंग, आयकॉनला साजेशी गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर, बॅट आणि बॉल, हो छोटा खेळाडू तिकडे शॉट फाईन लेगलाय. विकी गायकवाडला परत मागे पाठवून दिले. तुषार मोरे संघाचा संघनायक नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अक्षय खरं तर ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळत असताना अनेक मैदानं अक्षयनं खरं तर गाजवली आणि आज निगोज नगरीमध्ये प्रेक्षकांना खुश करायला तो आलेला आहे. सुंदर विकेट त्यानं घेतली. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर जातोय. अक्षय निर्मल सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. अक्षय निर्मल सर, मुख्य पंच म्हणून स्क्वेअर गेला समित जोशी सर, तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय मुरमुरे सर. पुणेकर हे पंचांचं पॅनल या मैदानावरती गेले 3 दिवस सुरेख काम करतायत. गती परिवर्तन करत हळूवार बोट फिरवली. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आला. केवळ तिकडे 1 धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जातोय. 5 धावा धाव फलकावरती आहेत. दीपक शेटे यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येकाला इथे एक्सचेंज माणूस आहे. अंपायरला एक्सचेंज माणूस आहे, कॉमेंटेटरला एक्सचेंज करायला माणूस आहे, त्या ठिकाणी लाईव्ह कव्हरेजवाल्याने एक्सचेंज करायला माणूस आहे. चेंडू बॅटची एज घेतोय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 2 धावा. परंतु दीपक शेटे हा स्कोरर मात्र एकमेव असा माणूस आहे ज्यांना एकट्यानं सगळं काम करायचंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा धावफलकावरती आहेत. मला आजही तो दिवस आठवतो ज्यावेळेस बाववाड्यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन स्कोरिंगचा विषय निघाला आणि आमच्या आदेश कोरडे सरांनी खरं तर दीपक शेटे यांचा शोध लावला. दीपक त्या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंग करू शकतात. त्यानंतर 2.5-3 महिन्यामध्ये दीपक यांनी बाववाड्यामध्ये ऑनलाईन क्रिकेटवर स्कोरिंग केलं. सुरुवातीला त्यांना खेळाडू ॲड करता यायचे नाहीत, धावा ॲड करता यायच्या नाहीत, ग्रुप ॲड करता यायचे नाहीत, पण आज फक्त त्या एका माणसावर ही संपूर्ण स्पर्धा सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती. अतिशय मेहनती व्यक्तिमत्व म्हणून आपल्या वडजिरे गावचा असताना दीपक शेटे याचं खूप खूप कौतुक आहे. अशोक कांडेकर षटकाला सुरुवात. हा चेंडू ऑन साइडला खेळला. डीप स्क्वेअर गेला, कुणी नाहीये, फक्त डगआउट मोकळा आहे. तिथे तो चेंडू जातोय. चौकार 4 धावांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. सन्मान्य नाना साहेब राऊत, त्याचबरोबर प्रवीणजी राऊत या मान्यवरांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत. निगोज नगरीमध्ये सुरू असणारा लोकनाथ चषकाचा हा 16 षटक क्रमांक 2 सुरू आहे. सामना क्रमांक 4 आहे. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना पांडव साम्राज्य विरुद्ध पाटील फायटर्स इथे गोलंदाजी करतायत, तर पांडव साम्राज्य संघाची बॅटिंग सुरू आहे. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. शॉट फाईनलला फिल्डर चेंडूच्या खाली होता आणि याच बरोबर विकास गायकवाड बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. धन्यवाद. पाटील फायटरचे संघ मालक श्री रावसाहेब दादा वराळ, श्री भास्कर दादा वराळ, त्याचबरोबर श्री भास्कर अण्णा उचाळे या मान्यवरांच्या वतीने या झेलासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. ही मंडळी द्यायलाच बसलेले आहेत. संघ मालकांशिवाय मित्रांनो प्रीमियर लीग स्पर्धा उभी राहत नाही. आणि हा लोकनाथ चषकाचा 16 उभं करताना जे काही संघ मालक आहेत, 8ही संघाचे संघ मालक, त्या सर्वांचा अंतःकरणापासून आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. कारण संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग फॉर्मॅटची स्पर्धा उभी राहत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्या महाशिवरात्र आहे. किती योगायोगात पहा. महाशिवरात्रीच्या मंगल दिवशी उद्या या लोकनाथ चषकाचा फायनलचा भव्य दिव्य दिवस रंगणार आहे. मान्यवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मैदानावरती येतील. इथे प्रेक्षकांची तोबा गर्दी होईल आणि उद्याचा दिवस निगोज नगरी परत डोळ्यात साठवून घेईल. डान्सिंग डाऊन द विकेट. परंतु अशोक कांडेकर त्याच्याकडे ती बॉलिंग आहे, तो तेवढा हुशार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 2-11. तुषार मोरे गेलाय तसा तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. फक्त एक चेंडू त्याला खेळायला भेटलाय. हेच खरं तर पांडव साम्राज्याचं थोडंसं दुर्दैव म्हणावं लागेल. 2-11 धावा. क्लीन बोल्ड, पायाच्या मधनं चेंडू गेला. पहाडासारखा खेळाडू कोसळला, फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची
टाळी. थँक्यू डीजे. पाटील फायटर श्री रावसाहेब तात्या वराळ, श्री भास्कर भाऊ वराळ, श्री भास्करांना उचाळे, शंभूराजे रायडर, श्री दत्ता शेठ गुंड, श्री प्रदीप शेठ वाबळे, माननीय मयूर शेठ लाळगे. पांडव साम्राज्य फायटर्स श्री हर्षद शेठ दाटे, मान्य ऋषिकेश शेठ वराळ, मान्य प्रसाद शेठ बंटी वराळ. पैलवान साम्राज्य टाकडोकेश्वर, पैलवान अमोल शेठ उगले, पैलवान गणेश शेठ चिरतार, पैलवान स्वप्नील शेठ चौधरी, पैलवान विजयदादा चिकणे, पैलवान साहेबराव चिकणे. पाटील 11 श्री सुभाष शेठ गाडीलकर, श्री संदेश शेठ सातपुते, युवराज शेठ कारखिले, विनोद शेठ. समालोचकांसाठी या ठिकाणी ते बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद रावसाहेब दादा, कारण कलेची जाण असताना माणूस आहे आणि आज ते क्रिकेट पाहत नाहीत. जेव्हापासून निगोज नगरीमध्ये क्रिकेट होतं तेव्हापासून सर्व आयोजक त्या ठिकाणी तीनही संघ मालकांच्या वतीनं हे बक्षीस त्या ठिकाणी नक्कीच एक छोटंसं बक्षीस समालोचकांसाठी येत आहे. खूप खूप आभार. त्याचबरोबर मळगंगा 11 संघ जर आपण पाहिला, बंडू शेठ झावरे, श्री स्वप्नील शेठ लांबखडे, श्री श्रावण शेठ लांबखडे आणि बाळासाहेब मुंजाळ यांच्या मालकीचा संघ आहे. इतर माहिती मी कळवेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज समोर अशोक कांडेकर. चेंडू सरळ ड्राईव्ह केला, लॉफ्टेड फटका, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू आता सरळ सीमा पार, एक सुंदर चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर घोडे. पहिल्या चेंडूवरती सुंदर त्यानं स्ट्रेट ड्राईव्ह खेळला आणि चौकार वसूल केलेला आहे. झपकन चेंडू मागे निघून गेला. अमोल गागरेच्या हाताला चेंडू बहुतेक थोडीशी इजा करून जातोय, हात तो झटकतोय. याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर धावा आहेत त्या 3 बाद 15 धावा. या स्पर्धेमध्ये श्री स्वर्गीय शेखरदादा शेळके रिया 11 संघ जर पाहिला, श्री निलेश शेठ लंके, श्री स्वप्नील शेठ भोसले, श्री गोरख शेठ लंके, श्री अक्षय शेठ पोखरकर यांच्या मालकीचा संघ आहे. तर जोगेश्वरी फायटर श्री संतोष शेठ गायकवाड, श्री हनुमंत शेठ भोसले आणि श्री प्रकाश शेठ शेळके यांच्या मालकीचा संघ आहे. चला पटकन क्षेत्ररक्षण लावा. अमोल गागरे गोलंदाजी मार्कवरती. प्रथम क्रमांक 1,01,000 मान्य श्री राजेंद्र शेठ भंडारी, महावीर ग्रुप अहिल्यानगर. द्वितीय क्रमांक 71,001 मान्य श्री सुरेश उर्फ राजूबामा भोळे, आमदार जळगाव शहर. तृतीय क्रमांक 51,001 श्री मान्य श्री बाळासाहेब सालके, जय भवानी उद्योग समूह पुणे. तर चतुर्थ क्रमांक 31,001 मान्य श्री जाकीर भाई तांबोळी, आयमन सी फूड्स यांच्या वतीनं हा पुरस्कार आहे. इतर नाव मी घेऊन येईल. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल, कारण तुषार मोरे ट्रायकेंड वरती आलाय. गोलंदाजी मार्क वरती अमोल गागरे. तालुक्यातील बलाढ्य खेळाडू एकमेकांसमोर आहेत. पहिला चेंडू वायडी शॉर्कर होता. किती सुंदर स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय तो सरळ 2 धावांसाठी. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहे. पांडव साम्राज्य संघासाठी हा डू ऑर डाय सामना आहे, कारण पहिला सामना ते पराभूत झालेले आहेत. फार मोठ्या मार्जिनने पराभूत झालेत. इथे त्यांना मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. पहिला चेंडू वायडी शॉर्कर टाकून तुषारच्या तंत्राची परीक्षा अमोलनं खरं तर पाहिली. मिस टाइम फटका. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकत नाही. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आकाश बोंबे. तोपर्यंत धाव फलकावरती केवळ 1 धावेनं वाढ होईल. मंडप आणि डीजे सौजन्य आपण पाहिलं श्री नितीनदादा शेळके, जाहिरात सौजन्य श्री कैलास भाऊ कोठावळे, सन्मान चिन्ह सौजन्य पैलवान सुभाष पाटील वराळ, ड्रेस किट सौजन्य देवकृपा फाउंडेशन यांच्या वतीनं आहे. 18 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गती परिवर्तन करत टाकलेला ऑफ कटर, बॅटची हलकीची एज आणि फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. नवीन बॅटर पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आदित्य कांदळकर, बरोबर का? नाही, मी मगाशी कंदळकर म्हटलं, मला लवशेठ साबळेने सांगितलं ते कंदळकर नाही कांदळकर. फक्त एका कान्याचा फरक आहे. इथे मैदानावर किती धावांचा मालक होतो ते फार महत्वाचं आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 4 बाद 18. तुम्ही बरं झालं एक विषय मला काढून दिला. सांगेल मी विषय क्रिकेटमध्ये गमती जमतीचा. अमोल गागरे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू, परंतु हा खेळाडू लहू फार गुणवान आहे, हे मात्र 100%. त्यामध्ये कुठलेही वाद मी सकाळ मगाशी सुभाष शेठ यांना सांगितलं, शेवटच्या दिवशीची विशेष सन्मान घ्या खेळाडूचा. अख्ख्या स्पर्धेमध्ये एकमेव युवा खेळाडू जर चमकला असेल
तर तो आहे टाकळे हाजीगावचा हा आदित्य कांदळकर. फार जबरदस्त खेळ, बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग तो करतोय की नाही मी बॉलिंग फार त्याची पाहिली नाही या स्पर्धेमध्ये, परंतु हा खेळाडूमध्ये स्पार्क फार मोठा आहे. 4/19 चेंडू खाली राहिला. क्रिकेटचा खेळ तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातो. आमच्या लहू साबळे यांनी विषय काढला की आदित्य 22चा इशारा पंचांचा, 22 प्लस डिक्लेरेशनच्या 2 धावा, की आदित्यची घरची परिस्थिती मजबूत आहे. काही एक रनचा तो मालक आहे. पण तुम्हाला मी गंमत सांगेल, हार्दिक पांड्या कुणाल पांड्यानं तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटची मॅच खेळायला दोघं भाऊ जायचे ना, कुणाल पांड्याला भेटायचे 350 रुपये एका मॅचचे, हार्दिक पांड्याला मिळायचे 250 रुपये. आज हार्दिक पांड्या 2.5 कोटीचं फक्त घड्याळ घालतो. ही क्रिकेटची गंमत आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. कृणाल पांड्या 350 रुपये मिळायचे दिवसभर खेळायचे, हार्दिक पांड्याला 250 रुपये मिळायचे. आज हार्दिक पांड्या 2.5 कोटीचं फक्त घड्याळ घालतो. ही क्रिकेटमध्ये दाखवलेल्या चमत्काराची गंमत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रवींद्र जडेजा आपल्या वडिलांची, त्याला मैदानावर जायला कुठली साधन नसायचं. गोलंदाजाचं नाव अगोदर आपण सांगूया. गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. भैया खर्डे. बापरे भैया माफ करा, तुमचा ड्रेसमुळे मी ओळखू शकलो नाही. कानूर मेसाई गावचे असणारे भैया खर्डे गोलंदाजी मार्क वरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू फार वेगाने गेला. हे पहा आमचा एक खेळाडू इकडे बॅट, फरान एक T20 स्पोर्ट्स कंपनीची बॅट. चेंडू ऑफ साइडला गेलाय. तो मात्र डिक्लेरेशन झोनचे संग्राम पोखरकर तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. आपल्या पिंपरखेड गावचे असणारे खेळाडू आहेत. या ठिकाणी फरान यांनी आमच्याकडे T20 स्पोर्ट्स एक बॅट आणून दिलेली आहे. तिला हिरव्या कलरची ग्रीप आहे. ज्या कुठल्या खेळाडूची असेल त्यांनी संपर्क सारा. ती बॅट त्यांना डगआउटच्या मागे पडलेली दिसली होती, त्यांनी त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केलेली आहे. नो बॉल. मयूर शिरतरनं झेल टिपलाय. खरं तर वासुंदे गावचा खेळाडू आहे मयूर शिरतर, परंतु विकेट तिथे मिळणार नाही. प्लस फ्री हिट असेल. वेस्ट लाईन लेवलच्या वरती हा चेंडू होता. रवींद्र जडेजा आपल्या वडिलांकडे स्कूटर मागायचा क्रिकेटच्या मैदानावर सरावाला जाण्यासाठी, पण ज्यावेळेस IPL झालं, एक IPL रवींद्र जडेजाने गाजवलं आणि एक दिवस क्रिकेटच्या मैदानावर सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी दिवसात तारे चमकले ज्यावेळेस तो BMW मध्ये मैदानावरती आला. साध्या स्कूटरवर जाणार रवींद्र जडेजा IPLच्या 2 सीझन नंतर BMW गाडी घेऊन मैदानावरती आला. ही क्रिकेटची गंमत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू. वा आदित्य, हा खेळाडू मात्र फार गुणवान आहे. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. पैलवान सुभाष शेट वराळ स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीने या षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. आदित्य कंदळकर मला वाटतं प्रत्येक मॅच मध्ये त्याने षटकार मारलेलाच आहे. हा षटकाराला भुकेलेला खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू होता. फटक्यामध्ये थोडी ताकद लावता आली नाही. अक्षय तावरे लॉंग ऑफच्या बाजूने चेंडूच्या मागे येत आहेत. धावफलकावरती केवळ एका धावेने वाढ होईल. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू आहे. पांडव साम्राज्य संघ इथे झुंजतोय, लढतोय. काल एक मोठी संधी त्यांनी हातातनं गमावली. ऑफ्टमच्या बराचसा मैदानात चेंडू तुषार मोरेनं पंचांकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं, परंतु पंचांनी कळवलं इलिगल डिलिव्हरी आहे. आणि याच बरोबर बॅटिंग टीमनं घेतलाय DRSचा वापर. चेंडू स्वैर आहे की काय चेक करायचंय. ऑनफिल्ड पंचांनी लिगल डिलिव्हरी दिला होता, मात्र बॅटिंग टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. तिसरे पंच अक्षय मुरमुरे सर यांना विचारलं गेलं, सर त्या ठिकाणी टीव्ही रिप्ले पहा आणि कळवा हा चेंडू नक्की कसा आहे. 14 नोव्हेंबर 1992 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा तिसऱ्या पंचांचा वापर केला गेला. कार्ल लिबेनबर्ग हे पहिले तिसरे पंच होते. कालच मी तुम्हाला सांगितलं भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरू होता. जॉन्टी रोड्सनं डायरेक्ट थ्रो स्टंपवरती मारला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि एक खेळाडू 11 धावांवरती रनआउट झाला. तो निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला. तिसऱ्या पंचांचा पहिला बळी सचिन रमेश तेंडुलकर. पहिला बळी 14 नोव्हेंबर 1992 ती तारीख होती. राईट आर्म राऊंड द विकेट. तुषार मोरेचा हा चेंडू केलाय तो ऑफ साइडला ड्राईव्ह. अक्षय तावरे लहान मुलं आहे बरं का, बाउंड्रीच्या बाहेरने मॅच चालली. भैया थोडासा बाहेर से आ.
भैयाला वाटलं असंच काहीतरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. अमोल गागरे दुखापत त्यालाही सतावते. मला वाटतं आत्ता मध्यंतरी एक स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये त्याचाही नक्कीच लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला. या सिमेंट विकेटनं आयोजन सोपं केले परंतु खेळाडूंचं खेळणं अवघड केलं अशी गंमत आहे. हल्ली सगळेच सिमेंट विकेट आहेत कारण ती विकेट मेंटेन करायला सोपी जाते. बत्तीस धावा. चेंडू खेळलाय तो ऑफ साइडला. फरानचं तुम्ही कौतुक करा मंगेश शिंगोटे, कारण आपल्या आदेश सरांच्या अकॅडमीचा खेळाडू आहे फरान तांबोळी जो निगोज गावचा आहे. त्यानं ती बॅट तिच्या डगआउटच्या मागे कुठेतरी खड्ड्यात पडली होती, तिथून त्यानं ती इकडे आणून दिलेली आहे धावफलकावर. आणि ती बॅट दत्ता कोरडे यांची अशी माहिती आमच्यापर्यंत आली, ती मंगेश शिंगोटे यांच्याकडे सुपूर्द केली. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चेंडू डाव्या दिशेनं. पाहूया पंचांचं म्हणणं काय. वाईट बॉल. यष्टनच्या मागे भैया खर्डे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं शॉर्ट थर्ड मॅनला संग्राम पोखरकर आहे. ऋषीला जर आपण पाहिलं तर ऋषी येणारे गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पॉइंटला अशोक कांडेकर आहे. लॉंग ऑफला अक्षय आहे. लॉंग ऑनला आकाश आहे. चांगला चेंज ऑफ पेस बॅटवरती घेतला तुषार यांनी. खरं तर हे मिश्रणयुक्त गोलंदाजी. आता सगळ्यांना असं वाटत असेल अमोल अशी बॉलिंग कशी काय टाकू शकतो. तो रोज कमीत कमी 300 ते 400 बॉल टाकण्याचा सराव करतो, म्हणून त्याला बॉलिंगवरती एवढं नियंत्रण आहे. मित्रांनो, हा प्रॅक्टिसचा खेळ आहे. इथे तुम्ही उठलात तोंड धुतलं मैदानाला खेळला असं होत नाही. प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करावी लागते, त्याशिवाय तुमच्याकडनं बॅटिंग बॉलिंग अशी होऊ शकत नाही. हा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती केवळ 1 धाव मिळाली गेली. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. तुषार मोरे 11 चेंडू सामना करत 11 धावांवर खेळतायत. आदित्य कंदलकर 6 चेंडू 1 षटकार सहाय्याने 10 धावा. टीमचा धाव फलक आहे 4 बाद 37 धावा. सुंदर खेळ. उद्या अंतिम दिवस आहे. उद्या प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे वेताळबाबा स्टेडियमवरती होणार आहेत, कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण उद्याचा थरार फार मोठा असणार आहे. क्वालिफायर, इलिमिनेटर, क्वालिफायर 1, इलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल. उद्या फार मोठे मान्यवर या मैदानावरती येऊन दाखल होतील. फुलटॉस बॅटच्या मधोमध आलाय का. अक्षय तावरे चेंडूच्या खाली येत आहेत. एक सुरेख झेल टिपला. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. पाटील फायटर संघ मालक श्री रावसाहेब दादा वराळ, श्री भास्कर भाऊ वराळ, त्याचबरोबर श्री भास्करांना उचाळे यांच्या वतीनं या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजासाठी 200 रुपयांचं बक्षीस तीनही संघ मालकांच्या वतीनं. सन्मान्य विकासदादा लंके यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंही विकास शेट यांना विनंती असेल. 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. एक फुल टॉस चेंडू होता तो तुषारला. खरं तर फुल टॉस दिसायला फुल टॉस होता. अमोलनं जरा तो वेगानं टाकला होता. फास्टर रन होता. त्याला पण टायमिंग जुळून आणता आला नाही तुषार मोरेला. आणि त्या ठिकाणी अक्षय तावरेनं सुरेख झेल फिनिश केला. भास्कर लंके न्यू बॅटर. आज भास्करची बॅट चालताना दिसली नाही. ती चालण्याची गरज आहे पांडव साम्राज्याला. इथे जर पांडव साम्राज्य संघ पराभूत झाला तर या स्पर्धेतलं त्यांचं आव्हान त्या ठिकाणी संपून जाईल. पुढचा गट फार गमती जमतीचा झालाय. तिकडे त्या गटामध्ये अजून बरीचशी खळबळ बाकी आहे. या गटामध्ये हा सामना जर त्या ठिकाणी फिल्डिंग टीमना अर्थात पाटील फायटरनं जिंकला तर या गटामध्ये त्या ठिकाणी नक्कीच चुरस होणार आहे. झपकन चेंडू मागे निघून गेला. स्लोअर 1, लेग कटर, ऑफ कटर, यॉर्कर. अमोलनं हे चेंडू चांगले भात्यामध्ये आपल्या तयार करून ठेवलेले आहे. त्याचा वापर तो करतो. मोठा प्रोफेशनल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पारनेर तालुक्याचा संघ अनेक वेळा अमोल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातो. संघाची संघ बांधणी करतो. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा पारनेर तालुका संघानं गाजवलेल्या आहेत. नो बॉल प्लस 4 धावा. 5 धावा मिळतील चेंडूवरती. चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. जेवून बराच वेळ झाला. 5 बाद 43 धावा. चेंडू परत ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. दूरवरनं आकाश बोंबे सुंदर क्षेत्ररक्षण. अक्षय तावरे तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो, याचा अर्थ तुम्ही कामगिरी चांगली करताय. कारण अक्षय एक वरच्या लेवलचं क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे आणि त्यानं खरं तर आकाशने केलेले प्रयत्न त्याला आवडले, त्यानं टाळ्या वाजवल्या. आणि हेच खरं तर मोठ्या खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं. आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना ते कमी तुम्ही छोटे आहेत हे जाणू देत नाहीत आणि यामुळे छोट्या खेळाडूंचा खेळाडूवरती कुठल्या प्रकारे दबाव राहत नाही. मैदानाच्या आतमध्ये अशोक कांडेकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. 5 बाद 45 धावा. उद्या महाशिवरात्रीचा दिवस, उद्या निघोज नगरीमध्ये अंतिम दिवस असणार आहे. परंतु तुम्हा सगळ्यांना मी आमंत्रण देईल. आमच्या बळवडे गावामध्ये स्वयंभू श्री केदारेश्वरांची महाशिवरात्र उत्सव त्या ठिकाणी अखंड हरनाम सप्ताह सुरू आहे. सर्व प्रेक्षकांना उद्या बळवडे गावामध्ये महाशिवरात्रीसाठी हार्दिक आमंत्रण. 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर चेंडू यॉर्कर होता, हलक्यातनं खेळून दिला. अशोक कांडेकरनं तिथे नक्कीच आपलं कौशल्य दाखवलं. पंचांना प्रश्न विचारले, परंतु त्या ठिकाणी समित जोशी सरांनी ऑनफिल्ड निर्णय सांगितला होता की फलंदाज पोहोचलाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे त्यांनी खातर जमा करण्यासाठी निर्णय पोहोचलेला आहे. पाहूया तिसरे पंच काय कळवतायत. खरं तर अमोल गागरेनं त्यांना थोडंसं त्या ठिकाणी भाग पाडलं तिसऱ्या पंचांना विचारण्यासाठी, कारण अमोलला असं वाटलं हा क्लोज कॉल असावा. तिसरे पंच कळवतील फलंदाज बाद आहे की नाबाद. पंचांसाठी आतमध्ये पाणी नंतर या इनिंग नंतर आपण पोहोचायचं आहे. अशोकचंही बागायती शेत आहे. खरं तर त्यानं फ्रुट्स घेऊन आले पाहिजेत पंचांसाठी. फक्त पाण्यावर अशोक काय होणार आहे. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं नक्कीच क्लोज कॉल असावा, कारण अमोलनं एवढा वेळ पंच घेत आहेत तर टच अँड गो खरं तर हा डिसिजन असू शकतो. आणि याचबरोबर फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. नवीन बॅटर बाळा. पाहूया बाळा काय करतोय. क्लीन बोल्ड. अमोल शेट वराळ यांचं आगमन आणि सलामी त्यांना क्लीन बोल्ड न भेटते. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. मारुती शेठ कोळपे यांचं या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत. मारुती शेठ घोरपडे यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. उद्या महाराज काय करू माहितीये का. उद्या त्या नावांसाठी एक स्पेशल वेगळा माईक तुमच्याकडे ठेवा, कारण तुम्हाला सगळे नाव माहिती. तुम्ही पटकन गॅप पाहायचं नाव सांगायचं, म्हणजे कॉमेंटेटर इकडे त्या ठिकाणी लिंक त्या ठिकाणी त्यांची कंटिन्यू लागून राहील. एक माईक उद्यापासून तुमच्या खिशातच ठेवा. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कारण उद्या खूप लोक येणार आहेत, त्यामुळे तुम्ही सांगणार त्यात वेळ जाणार. आतमध्ये मॅच मध्ये त्या ठिकाणी कधीतरी लक्ष नसणार असं, त्यामुळे आपण उद्यापासून थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खेळायचा ऑफ साईडला. फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. षटक क्रमांक सुरू आहे ते अंतिम षटक. 7 बाद 46 अशी अवस्था आहे पांडव साम्राज्य संघाची. अशोक सुंदर बॉलिंग. फार त्यानं इथे धाबा खर्च केलेले नाहीयेत यावेळेस. वा आदित्य कांदळकर. हा छोटा पॅक बडा धमाका सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. अशोकने टाळ्या वाजवल्या. षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला पहिलवान आला ग पहिलवान आला. 52 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू बहुतेक बाकी असावेत. बहुतेक मी का म्हटलं कारण तो निर्णय पंचांकडे असतो. यावेळेस लगातार दुसरा जाओ लेके आओ. चेंडूला स्लॉट मध्ये पाठवला पलीकडच्या पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान. थँक्यू डीजे. सलग तिसरा मारत 1000 सुभाष शेट वराळ. संघ मालकांकडनं 200. चेंडू चांगला टाकला अशोकनं. ऑन साइड हलक्यानं फ्लिक केला. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी धावही पळून पूर्ण केली गेली आणि या 2 धावेनंतर धावफलक पुढे जातोय. बरोबर 60 धावा पांडव साम्राज्याने धावफलकावर लावल्या. तर इथे आपण पाहतोय पाटील फायटर साठी 61 धावांचं आव्हान. आतमध्ये कोणीतरी पाणी घेऊन जा. ते पिण्याचं न्या म्हणजे ते स्टंपला टाकता येईल आणि पिता येईल. यानंतर मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही थांबू नका. तुम्ही नजर रोखून पाहत राहा. निगोजकरांचं एक बहारदार नियोजन. लोकनाथ चषकाचा भव्य दिव्य सोहळा आणि यानंतर मायक्रोफोन वरती आवाजाचा पहाड. गारखिंडी गावचे सुपुत्र प्रवीणजी गायकवाड. बाळासाहेब मुंजाळ यांच्या माध्यमातून आदित्य कांदळकर षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. धन्यवाद. तर धन्यवाद आदरणीय दीपक मंडले सर. अनेक घडामोडी अनेक क्रिकेटच्या घडामोडी त्यांनी आपल्या समोर ठेवल्या. अगदी आपण पाहतोय आणि सुंदर समालोचन त्यांचं खरं तर आपल्याला ऐकायला मिळालं. धन्यवाद लहू साबळे सर. दिवसभरात चांगली वातावरण निर्मिती लहू सर देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषकाचा थरार तुम्ही पाहतायत आणि एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं आमचे आयोजक पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान सन्माननीय नितीनदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर आणि या पहिलवान कैलास कोठावळे पाटील प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी या मेजर साहेब मेजर विकास वराळ पाटील यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 आणि आदरणीय दीपक मंडले सर यांच्या समालोचनासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. नेहमीच आमच्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व मेजर साहेबांचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पंचांना विनंती आहे, सामना त्वरित चालू करून घ्या. पाटील फायटरचे 2 फलंदाज आलेले आहेत, आतमध्ये आलेले आहेत. सामना त्वरित चालू करून घ्या. आमचे दीपक दादा परंडवाल यांचं देखील आगमन. दत्ताशेठ परंडवाल आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. पांडव साम्राज्य फायटर्स आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय या पाटील फायटर्स अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. लोकनाथ चषक 2026चा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. अमोल गागरे
मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 61 धावांचं लक्ष्य, 61 धावांचं समीकरण ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज पारनेर एक्सप्रेस तुषार मोरे सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सुनील लोक नाही नॉन स्ट्राईक लोक कोणी तात्या यस संग्राम पोखरकर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. पाटील फायटर्स फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 10.17 ची सरासरी राखावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. आणि या समोर अमोल गागरे तर बॉलिंग ट्रॅक वरती तुषार मोरे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. तुषार मोरे सज्ज. पहिला चेंडू मिस टाइम आपण पाहतो आहे. बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॅटच्या पट्ट्यात म्हणावं तसा चेंडू सापडला नाही आणि निर्धाव चेंडू पेश केला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुषार मोरे यांनी. खरं तर एकमेव गोलंदाज आहे या क्रिकेटच्या स्पर्धेत ज्यांनी कारनामा केला लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट घेण्याचा. आणि या खरं तर काल आपला फायपर पूर्ण केला होता तो तुषार मोरे. पार्टनर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला खेळून काढला. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सन्माननीय सुनील उचाळे आणि श्रीकांत वराळ आपलं आगमन मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आपण देखील व्यासपीठावरती येऊन असतं बाबा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्या ठिकाणी तुषार मोरे करताना जो पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती केवळ एक सिंगल खर्च केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे गेलं तर 2च वेळेला लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट घेण्याचा विक्रम जो नोंदवला गेला. आणि एकमेव गोलंदाज आहे नाव त्याचं लसित मलिंगा. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघाच्या विरोधात 4 चेंडूवरती 4 विकेट घेतल्या होत्या एक दिवसीय क्रिकेट आणि या T20 क्रिकेटमध्ये. ओ यावेळेला मिस टाइम आहे. संधी प्राप्त झाली आहे त्या ठिकाणी तुषार मोरेला. काय ड्रॉप आणि जीवनदान. संग्राम पोखरकरला दिलेलं जीवनदान महागडं पडू शकतं. सांघिक धाव संख्या 2, 33 चेंडू 59 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एका चेंडूच्या लगत सामन्याचं समीकरण त्या ठिकाणी या गुणोत्तर प्रमाण बदलताना पाहायला मिळेल. विकेट खूप महत्वाची होती दिवसभरात. खरं तर 4था कॅच सुटलाय दिवसभराच्या सत्रामध्ये तुषारच्या गोलंदाजी मार्कवरती. तुषार अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ओ पुल चेंडू गुल. अमोल गागरे होतोय सक्सेसफुल. ठोकलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला. पाटील फायटरचे संघ मालक सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ, भास्करभाऊ वराळ आणि भास्करांना उचाळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पारितोषिक लागणार आहे. चांगली कामगिरी करा. अमोल गागरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये समोर तुषार. स्लोअर वनचा उपयोग त्या ठिकाणी केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला धावबादची संधी पुन्हा एकदा प्राप्त होते. डायरेक्ट शूटचा प्रयत्न होता, प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. अमितजी भुजबळ सर आता स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्कोरर आहेत अमित भुजबळ सर आणि क्रिक लाईव्हचं अतिशय सुरेख कामकाज पाहत आहेत. आणि या ते आता स्कोरर म्हणून जोडले गेलेले आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती 9 धावा धावपलकावरती. उर्वरित 5 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल. चांगली गोलंदाजी तुषार यांची त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. विकेटसाठी संधी देखील आली होती. काय ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं. ही लढत शेवटपर्यंत रंगत राहील. खरं तर दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
मान्यवर दिवसभराच्या सत्रात मोठ्या संख्येने गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि लोकनाथ चषकाचा सोहळा मोठ्या धूमधडाक्यात चालू आहे. उद्या फायनल आहे, समारोपाचा दिवस आहे, अंतिम दिवस उद्या संपन्न होणार आहे. प्रशांत पुजारी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला वनकुटे गावचा सितारा अमोल गागरे. ओ यावेळेला चेंडूचा टप्पा थोडासा खाली ठेवलाय, रीच बॅटच्या रीच पासून चेंडू थोडासा दूर ठेवला आणि एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पेश केला. सौरव शेठ कटारिया प्रतिष्ठान टाकळी डोकेश्वर पासून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात आणि त्यानंतर 15 ते 16 वर्ष अमोल गागरेनं क्रिकेट खेळलं. प्रशांत पुजारी यावेळेला पुन्हा एकदा पुलचा नेत्रदीपक फटका मिड विकेट रिझम मध्ये दे घुमा के सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला अप्रतिम षटकार. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. ओ लोअर फुल टॉस पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेला, सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. अमोल गागरेची बॅट जर तळपली तर तिला शांत करणं खूप कठीण असतं. मैदानाच्या आतमध्ये षटकारा पाठोपाठ चौकार ठोकला, 19 वरती धावफलक नेऊन पोहोचवलं. मशाल चषक काष्टी या ठिकाणी याच अमोल गागरेनं शतक देखील ठोकलेला आहे. हा विक्रम आहे अमोल गागरेच्या नावावरती. डेक्कन चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावावरती केली होती, तो अमोल गागरे स्ट्राईक एंड वरती आहे. परंतु प्रशांत पुजारी हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौखं नाहीये. राऊंड द विकेट मारा. ओ लॉफ्ट केला समोरच्या दिशेला, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 26 चेंडू 38 धावांची गरज. अमोल गागरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना यावेळेला पुन्हा एकदा चेंडू सुसाट सीमा पार, बिटवीन द गॅप, खणखणीत चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. सन्माननीय मारुती बनसोड यांचं आगमन, मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. 25 चेंडू 34 धावांची गरज. ओ पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती गेले, पाठवून दिला मिड विकेट रिझम मध्ये दे घुमा के सिक्सर अमोल गागरेच्या बॅट मधून. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला, पहिलवान आला ग पहिलवान आला. पाटील फायटर संघ मालक रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ, भास्करांना उचाळे, प्रत्येक षटकारासाठी 200 आणि अमोल गागरेनं जर सामना जिंकून दिला नाबाद तर 1000 रुपयांचं पारितोषिक अमोल गागरेसाठी संघ मालकांच्या वतीनं. यस रावसाहेब तात्या वराळ क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, सातत्यानं आमच्या संपर्कात असतात ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा. आणि रावसाहेब तात्या वराळ यांना पाहिल्यानंतर आमचे गुरुवर्य स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीयेत. सीतारामदादांवरती देखील खूप प्रेम केलं रावसाहेब तात्या वराळ यांनी. खरं तर संघ मालक म्हणून या ठिकाणी कामगिरी करतायत आणि खेळाडूंवरती पारितोषिकांची बरसात त्यांच्या माध्यमातून. 24 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. तुषार मोरे टीएम बॉलिंग ट्रॅक वरती. काल पंचम पूर्ण केला होता, काल फायपर पूर्ण केला होता तुषार मोरे यांनी. पार्नर एक्सप्रेस लेंथ बॉल होता, अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर स्थिर 33 धावा धावफलकावरती. 23 चेंडू 28 धावांची गरज. अमित भुजबळ सर अगदी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये. खरं तर पारनेर तालुका म्हणजे त्यांचा आवडता तालुका आहे. सातत्यानं बाबुवाडा नगरी असो, काटळवेडा असो आणि निगोज असो,
ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा असताना ते मात्र 4-5 दिवस नक्कीच मुक्कामी असतात. आणि देवी भोईरे देखील त्यांचं आवडतं गाव आहे, कारण त्यांचे मित्र त्या ठिकाणी राहतात. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली. एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. कुणाल खोडनं टिपलेला झेल, विकेटचं पतन, विकेटची प्रतीक्षा होती, मोठी पार्टनरशिप खर तर ब्रेक केली गेली. यस, अमोल गागरे नाबाद राहिला तरी 1000 रुपयांचं पारितोषिक, आणि तो नाबाद राहिल्यानंतर सामना जिंकून माघारी येणार आहे याची कल्पना आहे आमच्या रावसाहेब तात्या वरा यांना. ओ या वेळेला आकाशाचे वेद, शतरक्षक अगदी आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. दूरवरून शतरक्षक चेंडूवरती निश्चितपणे आला होता. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आहे आपण पाहतोय. भैया खर्डे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मजा येईल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. फुलरलँडचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा अमोल गागरे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. गुरु कृपा टायरचे मालक सन्माननीय विकास शेट लंके यांचं आगमन आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करतोय. विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी या उपस्थित राहावं. 20 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेला कमी गतीनं टाकलेला चेंडू तुषार मोरे यांनी. धावफलक जर पाहिलं तर स्थिर 40 धावसंख्येवरती. 20 चेंडू 21 धावांची गरज. 2 नामांकित खेळाडू आमने सामने आहेत. तुषार मोरे बरचसं क्रिकेट खेळले, अमोल गागरे बरचसं क्रिकेट खेळले, त्यांच्या दोघांमधलं द्वंद्व आपण पाहतोय. वरखडे सर उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाबा. सन्माननीय वरखडे सर, क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व वरखडे सर, आपलं मनापासून स्वागत. अमोल गागरेच्या फलंदाजीसाठी सन्माननीय बाळासाहेब मुंजाळ यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज जमा आहे. अमोल गागरेची बॅट एवढी काही तळपली आहे, तिच्यावरती तुम्ही थंडगार पाणी जरी नेऊन टाकलं तरी पेट्रोल टाकल्याप्रमाणे ती पेट घेईल एवढी बॅट तळपली अमोल गागरेची. खेळतोय तो 12 बॉल 39 वरती नाबाद. यानंतर जोगेश्वरी फायटर्स आणि पाटील 11 यांच्यातील मॅच असेल. जोगेश्वरीचा कॅप्टन ताबडतोब आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचा आहे. 19 चेंडू 20 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लढत रंगणार आहे, सामना रोमार्शक शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. अठरा चेंडू 20 धावांची गरज. 18 चेंडू 20 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. एक मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल अमोल गागरेची. ओ पुन्हा एकदा काय फटका खेळला. लॉंग ऑनच्या दिशेला एक धडाकेबाज तडाका, कडाका षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. पहिलवान आला. पहिलवानानं या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि क्रिकेटची स्पर्धा देखील सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. पहिलवान सुभाष वराळ पाटील. ओ पुन्हा एकदा लाजवाब मिड विकेट रिझम मध्ये विंगरी षटकार 6 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. आणि याचबरोबर अर्धशतक पूर्ण करतोय अमोल गागरे. 14 चेंडू 51 धावांची खेळी. शानदार अर्धशतक. आतापर्यंत 30 ते 40 अर्धशतके खेळाडूच्या नावावरती या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणखीन एक अर्धशतक अमोल गागरेच्या नावावरती. शानदार दमदार अर्धशतक. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार अमोल गागरेनं खेळलेत. 16 बॉल 8 या मॅचचं समीकरण. यावेळेला फ्रंट फुट वरती आले. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जोगेश्वरी फायटर्स परत परत तुमचा उल्लेख करायला लावू नका. एकदा नाव घेतलं आवाज खूप मोठा आहे माईकचा. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार तुम्हाला आवाज देतोय. चला प्रवीण गावडे नाणेफेकीसाठी चला. 15 चेंडू 8 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. थोडासा अडथळा त्या ठिकाणी डेड बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 15 चेंडू 8 धावांची गरज. 53 वरती 1 गडी बाद आहे. संकेत गायकवाड हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना काय शानदार अर्धशतक लगावलं. आतापर्यंत 2 अर्धशतके या क्रिकेटच्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं अर्धशतक अमोल गागरेच्या नावावरती. सुनील ढोकळे मास्तर यांनी पहिलं अर्धशतक झळकवलं काल. यावेळेला आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन झोन कडे धावा 2 मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या साह्यानं जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 55 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संकेत गायकवाड पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती डबलच्या स्वरूपात धावा खर्च केला. आणि आता 14 बॉल 6 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये होत असताना गुणोत्तर प्रमाण मॅचचं बदलताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. सामना आवाक्यात आणला पाटील फायटर्स टीमने. अगदी आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. डीप फाईन लेगला पाठवून दिला. नो बॉल आणि डिक्लेरेशन झोन. एकूण धावा 3 मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. सोमा भोसले जरा 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पोहोचायचंय टॉस बॉक्स मध्ये. मला वाटतं जवळजवळ 5 ते 6 वेळा तुम्हाला आवाज दिला जातोय. टॉस साठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. 14 चेंडू 3 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्यावरती पुलचा फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना संपवला अमोल गागरेनं. काय जबरदस्त फलंदाजी केली. 1 मॅन आर्मी अमोल गागरे. शानदार अर्धशतक आणि सामना जिंकला. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक